नमस्कार. आपण सारे मराठी द्वारा आयोजित ऐका, समजून घ्या, सोडवा आणि जिंका या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार. आजचा आपला हा स्पर्धेचा दुसरा दिवस. चला तर लगेचच प्रश्न उत्तरांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. इंग्रजीतून मराठीत आलेले 2 स्वर कोणते? यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 ए ऐ, पर्याय क्रमांक 2 ओ औ, पर्याय क्रमांक 3 ॲ ऑ आणि पर्याय क्रमांक 4 अ ई. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ॲ आणि ऑ. ॲ आणि ऑ हे इंग्रजीतून मराठीत आलेले 2 स्वर आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. मराठी भाषेचे जॉन्सन असे कोणास म्हणतात? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 विष्णुशास्त्री चिपळूणकर, पर्याय क्रमांक 2 कृष्णशास्त्री चिपळूणकर, पर्याय क्रमांक 3 मो रो केशव दामले, पर्याय क्रमांक 4 विल्यम कॅरी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृष्णशास्त्री चिपळूणकर. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. विराम चिन्हाचा मराठीत सर्वप्रथम वापर करण्याची पद्धत कोणी सुरू केली? यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 मेजर कॅन्डी, पर्याय क्रमांक 2 जेम्स थॉमस मोल्सवर्थ, पर्याय क्रमांक 3 मो रा वाळंबे आणि पर्याय क्रमांक 4 मेजर ध्यानचंद. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेजर कॅन्डी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली व कोणती? आणि यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 यमुना पर्यटन बाबा पद्मनजी, पर्याय क्रमांक 2 यात्रिक क्रमण हरिकिशनजी, पर्याय क्रमांक 3 मोचनगड रा भी गुंजीकर आणि पर्याय क्रमांक 4 आहे मृत्युंजय शिवाजी सावंत. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मोचनगड. जी कादंबरी रा भी गुंजीकर यांनी लिहिलेली आहे ती मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. मराठी ही आर्यन गटातील भाषा असून हिंदी ही द्रविडियन गटातील भाषा आहे. यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर, पर्याय क्रमांक 2 पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पर्याय क्रमांक 3 संपूर्ण विधान बरोबर आणि पर्याय क्रमांक 4 आहे संपूर्ण विधान चूक. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. मराठी ही आर्यन गटातील भाषा आहेच, परंतु हिंदी ही द्रविडियन गटातील भाषा नसून ती सुद्धा आर्यन गटातीलच भाषा आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 वाचन, पर्याय क्रमांक 2 लेखन, पर्याय क्रमांक 3 मनन आणि पर्याय क्रमांक 4 आहे चिंतन. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लेखन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. 2220 म्हणजेच 2220 वर्षांपूर्वीचा ब्राह्मी लिपीतील शिलालेख हा मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख मानला जातो. त्यावर कोणती अक्षरे कोरलेली आहेत? यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 मराठी, पर्याय क्रमांक 3 महाराठीनो आणि पर्याय क्रमांक 4 मराठी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महारठीनो. ब्राह्मी लिपीतील जो शिलालेख प्राचीन शिलालेख मानला जातो मराठीमधील, त्यावर महारठीनो अशी अक्षरे कोरलेली आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या खालील व्यक्तींपैकी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी व्यक्ती कोण? आणि यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भालचंद्र नेमाडे,
पर्याय क्रमांक 2 वि स खांडेकर, पर्याय क्रमांक 3 विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज आणि पर्याय क्रमांक 4 आहे विंदा करंदीकर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वि स खांडेकर. वि स खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी 1974 मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 व्याकरण, पर्याय क्रमांक 2 भाषाशास्त्र, पर्याय क्रमांक 3 लिपी आणि पर्याय क्रमांक 4 बाराखडी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व्याकरण. व्याकरण म्हणजेच भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला सुद्धा व्याकरण असं म्हटलं जातं. आपण बरेच जण लहानपणापासून व्याकरणाचा अभ्यास करतो. इंग्रजी भाषा असो, हिंदी भाषा असो किंवा मराठी भाषा असो, आपण ती भाषा शिकत असतो. परंतु व्याकरण म्हणजे नेमकं काय तर ते आपल्या लक्षात नसतं. म्हणून भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हटले जाते. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. प्रत्येक व्यंजनात अ, आ, ई, उ, ए, ॲ, ऐ, ओ, औ हे 12 स्वर व आहा या 2 स्वरादी अशी 14 चिन्हे मिळवून 14 अक्षरे तयार होतात आणि याला 14 खडी असे म्हणतात. यासाठीचे पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 चूक आणि पर्याय क्रमांक 2 बरोबर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बरोबर. हे 12 स्वर आणि 2 या स्वरादी मिळून जे 14 अक्षरं तयार होतात त्यांनाच 14 खडी असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. भालचंद्र नेमाडे यांच्या खालील कादंबऱ्यांपैकी कोणत्या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे? आणि यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हिंदू जगण्याची समृद्ध अळगळ 2011, पर्याय क्रमांक 2 कोसला 1963, पर्याय क्रमांक 3 जरीला 1977 आणि पर्याय क्रमांक 4 बिढार 1967. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिंदू जगण्याची समृद्ध अळगळ 2011. ही कादंबरी 2011 साली प्रकाशित झाली आणि 2014 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना या कादंबरीसाठी प्राप्त झालेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या मराठी संस्कृतीत अजरामर झालेल्या भूपाळीचे रचयिता होनाजी बाळा यांच्या जीवनावर व्ही शांताराम यांनी कोणता मराठी चित्रपट काढला? आणि यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 अमर भूपाळी, 2 अमर प्रेम, पर्याय क्रमांक 3 कट्यार काळजात घुसली आणि 4 अयोध्येचा राजा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमर भूपाळी. अमर भूपाळी हा चित्रपट व्ही शांताराम यांनी होनाजी बाळा यांच्या जीवनावर आधारित काढलेला चित्रपट आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. मराठी भाषेतील पहिला बोलपट कोणता? यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 राजा हरिश्चंद्र 1913, पर्याय क्रमांक 2 सत्यवादी राजा हरिश्चंद्र 1917, पर्याय क्रमांक 3 श्यामसुंदर 1932 आणि पर्याय क्रमांक 4 आहे अयोध्येचा राजा 1932. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अयोध्येचा राजा. 1932 मध्ये अयोध्येचा राजा हा जो बोलपट प्रसिद्ध झाला हा मराठी भाषेतील पहिला बोलपट आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आणि दिलेला शब्द आहे कृपण. म्हणजेच कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? त्यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सगुण, पर्याय क्रमांक 2 सुंदर, पर्याय क्रमांक 3 उदार, पर्याय क्रमांक 4 कुरूप. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उदार. कृपण म्हणजेच कंजूस
आणि मग कंजूसच्या उलट काय होतं तर उदार, म्हणूनच कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उदार. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. मराठीमधील भाषांतरित स्वरूपाची पहिली कादंबरी कोणती? आणि यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 यात्रिक क्रमण हरिकिशनजी. पर्याय क्रमांक 2 यमुना पर्यटन बाबा पद्मनजी. पर्याय क्रमांक 3 मोचनगड रा भी गुंजीकर. आणि पर्याय क्रमांक 4 आहे पार्टनर व पू म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यात्रिक क्रमण हरिकिशनजी. मराठी भाषेतील पहिली भाषांतरित स्वरूपाची कादंबरी ही यात्रिक क्रमण आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. मराठीतील आद्य कवयित्री कोण? यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 संत बहिणाबाई. पर्याय क्रमांक 2 बहिणाबाई चौधरी. पर्याय क्रमांक 3 महदंबा म्हणजेच महदाईसा. आणि पर्याय क्रमांक 4 आहे सावित्रीबाई फुले. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महदंबा म्हणजेच महदाईसा. मित्रांनो, महदंबा या मराठीतील आद्य कवयित्री होत्या, ज्या चक्रधर स्वामींच्या शिष्या असून त्यांनी धवळे नामक काव्य रूढ केलेले आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. खाली दिलेल्या जोड्यांपैकी टोपण नाव आणि साहित्यिक यांची चुकीची जोडी ओळखा. त्यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. पर्याय क्रमांक 2 गोविंदाग्रज म्हणजेच बाळकराम राम गणेश गडकरी. पर्याय क्रमांक 3 कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर. आणि पर्याय क्रमांक 4 रानकवी गोविंद विनायक करंदीकर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रानकवी गोविंद विनायक करंदीकर. गोविंद विनायक करंदीकर यांचे टोपण नाव रानकवी नसून त्यांचे टोपण नाव विंदा करंदीकर असं आहे. आणि रानकवी हे टोपण नाव ना धो महानोर यांचे आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. मराठीमधील पहिले दैनिक कोणते? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 केसरी. पर्याय क्रमांक 2 ज्ञानप्रकाश. पर्याय क्रमांक 3 दर्पण. आणि पर्याय क्रमांक 4 मराठा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाश या पत्राची सुरुवात कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी 1849 मध्ये साप्ताहिकाच्या स्वरूपात पुण्यामध्ये केली होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. मराठी वृत्तपत्रांचा उदय सर्वप्रथम मुंबईत झाला असून ते कोणते, कोणी सुरू केले आणि कधी सुरू केले? यासाठीचे पर्याय आहेत पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 प्रभाकर गोविंद विठ्ठल उर्फ भाऊ महाजन 1840. पर्याय क्रमांक 2 दिग्दर्शन बाळशास्त्री जांभेकर 1840. पर्याय क्रमांक 3 दर्पण बाळशास्त्री जांभेकर 1832. आणि पर्याय क्रमांक 4 आहे इंदुप्रकाश विष्णुशास्त्री पंडित 1862. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दर्पण बाळशास्त्री जांभेकर. 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. हे मराठीतील पहिले वृत्तपत्र मानले जाते. मित्रांनो, आपण भाषा शिकतो तरी कशी? आपल्या कानांवर लहानपणापासून अनेक शब्द वाक्य पडत असतात. ते आपण ऐकतो, त्या शब्दांचे आणि वाक्यांचे अनुकरण करून आपण बोलतो. तसेच आपण एकमेकांशी बोलतो. काही अक्षरे, शब्द, वाक्ये पाहतो, त्यांचे आकार, अर्थ लक्षात घेऊन त्यांचा उच्चार करू लागतो. आपले वाचन हे असेच सुरू होते. त्या अक्षरांप्रमाणे आपण लिहू लागतो, आपल्या मनातील विचार लिहू लागतो. अशा साऱ्या कौशल्यांवर आपण प्रभुत्व मिळवित जातो. श्रवण कौशल्य म्हणजे ऐकणे, भाषण संभाषण कौशल्य म्हणजे बोलणे, वाचन कौशल्य म्हणजे आपल्या समोरील मजकूर वाचणे, लेखन कौशल्य म्हणजे सुंदर सुवाच्य अक्षरात लिहिणे. अशाच या भाषिक कौशल्यांवर प्रभुत्व मिळवीत आपलं भाषा शिक्षण हे सुरू असतं. यानंतर आपण पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. स्लाइड शो या शब्दाला मराठीत चलचित्रफीत हा शब्द आहे, तर आज्ञांकन
हा मराठी शब्द कोणत्या इंग्रजी शब्दासाठी वापरला जातो? आणि यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 हार्डवेअर, पर्याय क्रमांक 2 सॉफ्टवेअर, पर्याय क्रमांक 3 सबमिट, आणि पर्याय क्रमांक 4 आहे. स्पेस बार. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर या शब्दाला आज्ञांकन किंवा संगणक आज्ञा हा शब्द वापरला जातो. अशा प्रकारे आजचे हे प्रश्न आणि त्यांची उत्तरे या ठिकाणी संपन्न झाले. तर माझ्या सर्व मराठी बांधवांनो, आजच्या स्पर्धेसाठी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.